Today we start with a new article, that is electric potential and potential energy. Now in the previous standard we have studied electric potential energy of a system which is stored energy that depends upon the relative positions of the constituents. Now, first of all, the electrostatic potential energy is the work done against the electrostatic forces to achieve a certain configuration of charges in a given system. आता हे जे कॉन्फिगरेशन आहे ते म्हणजेच काय, दॅट इज द सिस्टीम consists of number of charges and the different positions of the charges. Now, every system has to achieve a lowest potential energy. That is, the work is always required to done to change the configuration of the system. Now, we know that the like charges repel each other while the unlike charges attract each other. A charge exerts a force of any other charge, that is the force on any other charge in its vicinity. म्हणजे जर एखादा चार्ज हा दुसऱ्या चार्जवर आणला तर त्याच्यावरती तो जो चार्ज आहे तो फोर्स एक्झर्ट करतो आणि मग तो जो फोर्स आहे डिपेंडिंग अपॉन द पोलॅरिटी ऑफ दॅट चार्जेस, वेदर इट इज पॉझिटिव्हली चार्ज ऑर इट इज निगेटिव्हली चार्ज, त्याच्यावरती तो अवलंबून असतो. त्याचबरोबर तो जर चार्ज आपल्याला मूव्ह करायचा असेल, वी हॅव टू परफॉर्म दी वर्क ऑन दॅट चार्ज टू चेंज देअर पोझिशन. तर आपल्याला इथे जे बघायचं आहे दॅट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज द वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू अचीव ए सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस इन ए गिवन सिस्टीम. आता आपण जे सिस्टीम बघणार आहोत त्याच्यामध्ये एक चार्ज घेतला आपण, दॅट इज ए प्लस क्यू चार्ज, आणि हा जो प्लस क्यू चार्ज आहे तो मीडियममध्ये ठेवलेला आहे. तो कुठेही ठेवा मीडियममध्ये, इन द स्पेस असेल किंवा एखाद्या सिस्टीमचा पार्ट म्हणून तो आपण घेतला असेल, तर याचं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे याच्यामध्ये जर आपण दुसरा एखादा चार्ज आणला तर तो चार्ज त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होतो तो फोर्स डिपेंडिंग अपॉन द पोलॅरिटीज, हा पॉझिटिव्ह असेल हाही पॉझिटिव्ह असेल तर याची जी डायरेक्शन आहे इट इज अवे फ्रॉम दॅट, म्हणजेच इट रिपेल दॅट चार्ज. आणि मग जर हा आपण चार्ज जो आहे तो इथून इथे म्हणजेच थ्रू ए व्हेरी स्मॉल डिस्टन्स आपल्याला जर तो मूव्ह करायचा असेल अगेन्स्ट दिस फोर्स तर आपल्याला वर्क करावं लागतं. आणि मग हे जे वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, म्हणजे हा जो फोर्स आहे तो या दिशेला असेल आणि याची जी मुवमेंट आहे ती आपण या दिशेला करणार आहोत थ्रू ए व्हेरी स्मॉल डिस्टन्स डी आर बार. दी वर्क डन अगेन्स्ट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम. मग याच्याही पुढे जाऊन आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये बघितलात तर एफ बार डॉट डी आर बार दॅट इज इक्वल टू डी यू, वेअर दॅट डी यू इज द इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इन डिस्प्लेसमेंट डी आर बार ऑफ दॅट चार्ज against the force F bar, and this is the increase in potential energy, where that du is the increase in potential energy, dr bar is the displacement of the charge, and F bar is the electrostatic force exerted on the charge. Next, the expression for potential energy. आता एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करत असताना आपल्याला एक सिस्टीम ऑफ चार्ज कन्सिडर करायची आहे. त्याच्यामध्ये आपण इथं बघतोय की हा जो चार्ज प्लस क्यू आहे याचं स्वतःचं फील्ड तयार केलेलं आहे त्यानं. तो जो चार्ज आहे तो ओ या ठिकाणी प्लेस केलेला आहे. त्याचबरोबर आणखीन एक चार्ज आपण इथं कन्सिडर केलेला आहे दॅट इज द प्लस क्यू झिरो. हा सुरुवातीला ए या ठिकाणी आहे, याच्यावरती एक्झर्ट होणारा चार्ज जो आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज एफ ई बार असं म्हटलेलं आहे,
विच इज डायरेक्टेड अलॉंग OA असं म्हटलेलं आहे, दॅट इज इन द आउटवर्ड डायरेक्शन. त्यानंतर हा जो चार्ज आहे तो आपल्याला A पासून B या ठिकाणी डिस्प्लेस करायचा आहे. आता OB हे डिस्टन्स आहे ते R2 इतकं आहे, OA हे डिस्टन्स R1 इतकं आहे. आता हा चार्ज डिस्प्लेस करत असताना थ्रू सुरुवातीला आपण व्हेरी स्मॉल डिस्टन्स DR बार असा तो व्हेरी करणार आहोत. आणि मग याच्यासाठी लागलेला जो फोर्स आहे तो फोर्स आपण इथं जो आहे याच्या अगेन्स्ट वर्क करतो. म्हणजे हे जे वर्क डन आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट इथं करावं लागेल. आता इथं जे वर्क डन आहे दॅट इज टू डिस्प्लेस ए चार्ज फ्रॉम A through a very small distance dr bar, that is the work done against the electrostatic force, that is Fe bar, in displacing the charge Q0 through a small distance dr bar appears as an increase in potential energy of the system. म्हणजे इथे हे जे वर्क डन इथं करतो दॅट शुड बी इन्क्रीज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम. आणि मग हे जे वर्क डन आहे ते चेंज इन पोटेन्शियल एनर्जीमध्ये असतं. म्हणून आपण म्हणतो की दॅट DU इज इक्वल टू Fe बार डॉट DR बार दॅट इज इक्वल टू मायनस Fe इंटू DR. आता इथं ह्याचे निगेटिव्ह साईन हे काय येतं तर ही डिस्प्लेसमेंट जी आहे ही अपोजिट टू दॅट Fe बार आहे. म्हणजे फॉर द डिस्प्लेसमेंट द चार्ज फ्रॉम इनिशियल पोझिशन फ्रॉम A टू B आता आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे हा चार्ज इतका डिस्प्लेस करण्यासाठी ही इतकं जे वर्क डन आहे दॅट इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे. आपल्याला हा चार्ज A पासून B या ठिकाणी डिस्प्लेस करायचं आहे आणि याच्यासाठी लागलेलं जे वर्क डन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो आपण टू डिस्प्लेस द चार्ज फ्रॉम इनिशियल पोझिशन A टू द फायनल पोझिशन B. इथून इथंपर्यंत हा डिस्प्लेस करायचा आहे. दॅट इज डेल्टा U असं म्हटलेलं आहे. दॅट इज इक्वल टू वॉट इंटिग्रेशन DU, त्याला लिमिट्स आहेत फ्रॉम R1 टू R2 असं म्हटलेलं आहे. दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 मायनस Fe बार डॉट DR बार. आता इथे निगेटिव्ह साईन वन्स अगेन हे दोन्ही अपोजिटली डायरेक्टेड आहेत. आता हा जो Fe आहे दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्टेड ऑन दी चार्ज Q0 ॲट पॉईंट A हा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. हा R1 इतक्या अंतरावरती आहे and that is equal to what Fe bar is equal to minus 1/4πε0 Q into Q0 divided by R square, that is R cap असं म्हटलेलं आहे. आता हा जो R cap आहे it is the unit vector in the direction of R bar असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर R cap is the unit vector in the direction of R bar. Therefore फॉर ए सिस्टीम ऑफ 2 पॉईंट चार्जेस, आता आपल्याला हे 2 पॉईंट म्हणजे कुठले तर प्लस Q आणि हा Q0 इतका आहे. आता हा आपण इथे पुटअप करणार आहोत आणि हा पुटअप केल्यानंतर हे जे दोन चार्जेस आहेत पॉईंट चार्जेस प्लस Q अँड प्लस Q0 त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर फॉर ए सिस्टीम ऑफ 2 पॉईंट चार्जेस डेल्टा U इज इक्वल टू दॅट इज R1 टू R2 इंटिग्रेशन घेतोय आपण DU, that is integration R1 to R2 minus 1/4πε0 Q0 upon R square into R cap into DR bar. आता आपल्याला हा जो कॉन्स्टंट आहे त्यातले बाहेर घ्यावे लागतील. या इतक्या गोष्टी या कॉन्स्टंट आहेत म्हणजे कुठला 1/4πε0 Q0 हे कॉन्स्टंट आहे आणि हे निगेटिव्ह साईन आपण बाहेर घेतोय आणि म्हणून मायनस 1/4πε0 Q0 हे इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेऊन इंटिग्रेशन R1 टू R2 1/R स्क्वेअर R कॅप इंटू DR बार. आता इथं आपण जो लॉ वापरणार आहोत दॅट इज अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन दॅट इज इंटिग्रेशन x रेज टू n दॅट इज इक्वल टू वॉट x रेज टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. आणि त्याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेट केला तर हा कॉन्स्टंट आहे तसाच इथं घेतो आपण दॅट इज मायनस 1/4πε0 Q0 ब्रॅकेटमध्ये जी शिल्लक राहतं दॅट इज मायनस 1/R याची लिमिट्स आहेत दॅट इज R1 टू R2 आणि मग हा 1/R येतो कसा तर R हा -2 होईल R
म्हणजे -2 + 1 डिवायडेड बाय -2 + 1 म्हणजे r⁻⁻1 आणि मग मायनस चिन्ह असेल, मग r⁻⁻1च्या ऐवजी आपण 1/r घेतलं आणि हे मायनस चिन्ह आहे तसंच ठेवलं आपण. आता हा मायनस आणि हा मायनस हा इथं आपण प्लस करतो आणि मग आहे तसंच आपण इथे हा Δu इज इक्वल टू 1/4πε0 Q इंटू Q0. आता इथं आपण ही दोन लिमिट पुटअप करतोय, दॅट इज R2 आणि R1 अकॉर्डिंग टू द डेफिनेशन. पहिलं आपण अप्पर लिमिट पुट करतो आणि मग मायनस लोअर लिमिट, दॅट इज 1/R2 मायनस 1/R1 आणि दिस इज वॉट द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आणि ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे डिपेंड्स अपॉन द एंड पॉईंट्स. म्हणजे काय तर एंड पॉईंट्स म्हणजेच हा ए पासून बी दॅट इज द एंड पॉईंट याच्यावरती अवलंबून असते. आणि मग तो ह्या रेषेत येतो की हा आपला मार्ग बदलून येतो तो याच्यावरती अवलंबून असत नाही. म्हणजेच इट इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ टेकन बाय दी चार्जेस. आता इथं आपल्याला काय पाहिजे आहे तर इथं आपण हे जी इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी आहे ती म्हणजेच काय, दॅट इज द वर्क डन इन डिस्प्लेसिंग दी चार्ज Q0 फ्रॉम A टू B आणि म्हणून त्याला आपण WAB असं म्हणतो. दॅट इज द वर्क डन इन डिस्प्लेसिंग ए चार्ज फ्रॉम A टू B आणि दॅट इज अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो आपण. आता इथे हे जे वर्क डन आहे दॅट इज द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू वॉट Δu and it is equal to 1/4πε0 Q0 1/R2 डिवायडेड बाय 1/R1 असं म्हणतो आपण. आता हे जे आहे दिस इज द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फॉर द सिस्टीम ऑफ चार्जेस. आता इथं चार्जेस कुठले कुठले आहेत तर हा Q आणि Q0 याच्यासाठी हा चार्ज आहे. आता आपल्याला जे पाहिजे आहे तो जो फॉर आवर कन्व्हिनियन्स हा जो R1 आहे आणि R2 आहे यांच्या ज्या पोझिशन्स आहेत म्हणजेच आपण हा जो चार्ज डिस्प्लेस करतो तो R1 टू R2 असा मूव्ह करतो. त्याच्याऐवजी जर आपण हा चार्ज इन्फिनिटीपासून आणलात दॅट इज इट इज कन्व्हिनियंट टू चूज द इन्फिनिटी टू बी ए पॉईंट ऑफ झिरो पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे हा जो इन्फिनिटीचा पॉईंट आहे म्हणजे इन्स्टेड ऑफ टेकिंग इट फ्रॉम बी वी आर टेकिंग दॅट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी. आणि मग ॲट पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू 0 आणि त्या ठिकाणी जो आर आहे तो आपण इन्फिनिटी घेणार आहोत. आता यानंतर दी पोटेन्शियल एनर्जी यू ऑफ द सिस्टीम ऑफ टू पॉईंट चार्जेस Q1 अँड Q2. जे इथं आपण Q0 घेतला होता त्याच्याऐवजी जर आपण Q1 Q2 असे दोन पार्टिकल्स घेतले चार्जेस घेतलेत and they are separated by distance r that can be obtained by using what that r1 should be taken as infinity and r2 should be taken at r and therefore what that ur that is for the two point charges Q1 Q2 ur that is the potential energy is equal to 1/4πε0 Q1 Q2 upon r. call this equation number 1. आता इथे ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे दॅट इज फॉर द टू पॉईंट चार्जेस असं आपण म्हणू शकतो. आता याच्यावरून आपल्याला युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी बघायचं आहे. युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी दॅट इज SI युनिट इज जूल. दॅट इज द SI युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आणि मग हे 1 जूल ऑफ वर्क इज डन असं आपण केव्हा म्हणतो तर 1 जूल इज द एनर्जी स्टोर्ड इन मुव्हिंग ए चार्ज ऑफ 1 कुलम थ्रू ए पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. म्हणजे जेव्हा एखादा चार्ज आहे ज्याची क्वांटिटी आहे ती 1 कुलम इतका चार्ज आहे तो त्या मीडियममधून मूव्ह करत असताना त्या दोन पॉईंटमधलं पोटेन्शियल जे आहे ते 1 व्होल्ट असेल आणि मग ते जे वर्क डन इन मुव्हिंग ए चार्ज ऑफ 1 कुलम थ्रू ए पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. आता याचं आणखीन एक युनिट आहे दॅट इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता इलेक्ट्रॉन व्होल्ट हे आणखीन एक दॅट इज अ स्मॉलर युनिट ऑफ एनर्जी दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी असं म्हणू शकतो आपण. दॅट इज इट इज द चेंज इन द कायनेटिक एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन while crossing the 2 point charges maintained at a potential difference of 1 volt. म्हणजेच इथे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच काय तर इट इज 1.6 × 10⁻⁻19 जूल
त्याचबरोबर 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट दॅट इज 1.6 इंटू 10⁻22 जूल आणि 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट दॅट इज 1.6 इंटू 10⁻16 जूल